कमले ऐकणार मला गाडी दे ना थोडा वेळ. भाऊ तू गाडी सोडून काय पण माग भाई, पण गाडी काय मागू नको. अरे अर्जंट काम आहे राव मला. अरे मला पण अर्जंट काम आहे, तिला तेवढीच चार्जिंग आहे. तुला गाडी दिली तर माझा काम राखणार नाही, पण तुझ्यापेक्षा महत्वाचं अर्जंट काम आहे राव माझं. भाऊ तू जेवढं अर्जंट काम आहे ना त्याच्यापेक्षा 4 पटीने अर्जंट माझं आहे. मला अर्जंट गाडी लागू राहिली, मला जायचंय नगरला. तुझं जितकं अर्जंट आहे ना त्याच्या 8 पट माझं अर्जंट काम आहे असं समज राव. पण गाडी मागू नको. प्रेम आहे काय होईल परत तुला राग येईन, तू काहीतरी बोलशील त्याशी. प्रेम तुला सांगतो ऐकणार राव, बहिणीकडे जायचं रे मला, अर्जंट गाडी लागते राव. ऐक राव प्रेम, गाडी काय मागू नको. सॉरी भाई, मी काय गाडी देऊ शकत नाही. माझं पण काम तेवढंच महत्वाचं अर्जंट आहे. मला ते कामासाठी जायचंय आणि मला ती गाडी. ठीक आहे ऐक ना, तुला द्यायची ना, विषय संपला, जाऊ दे. बघा तुम्ही हा ते माळीवाडा बस स्टँडला जायचंय. चल मग. ते गाडी आहे का, गाडी बस आहे का, इथून भेटन का मला? आईला तिथं बस भेटणं अवघड आहे भाऊ. इथं फाट्यावर जाऊन उभा राहा, जी कोणती गाडी येईल त्याला हात करायचा. कोणती गाडी येईल त्याला हात करायचा? जी थांबल ती थांबली, मग तिथं माळीवाडा स्टँडला उतरायचं. अहो काय झालं, ते पुस्तक आणायचे आहेत, मित्रांनी पाठवले एसटी ना. मग ते तिथं स्टँडला उतरणार आहेत, मग मला घ्यायचे आहेत. आईला अवघड आहे गाड्या. मग तू असं नाही शक्य, कोणती ते 2 व्हीलर लागेल ते सोपं पडेल. मग आता 2 व्हीलर भेटन का आपल्याला कोणाचे? अवघड आहे, पण बघतो मी प्रयत्न करून. बघा ना राव, तेवढं जमलं तर बघतो. मानसी तू कुठून आली? मी घरूनच आले. सरपंच होते घरी? ते तर आताच गेले. छोटी गाडी नेली की मोठी? छोटी नेली वाटतं. अरे देवा. का बरं गंटन भाऊ, काय झालं? अगं तो राजा आहे ना, तिचे काहीतरी इम्पॉर्टंट पुस्तक येणार आहे एसटीने, आणि त्याला नगरला स्टँड वर जायला गाडीच नाही. अरे देवा. तू कधी एसटीला हात करायचा आणि कधी जायचा. एखादी 2 व्हीलर भेटली असती, पटकन जाऊन पुस्तक तरी आणले असते. 2 व्हीलर ना, 1 मिनिट थांबा, मी काहीतरी करते. हा. हॅलो कमलेश. अरे अरे बरं झालं टायमावर आलास. बोला ना. अरे माझं एक अर्जंट काम होतं. बरं झालं तू गाडी घेऊन आलास. हा बसा ना, कुठं जायचं आपल्याला? नाही माझं एकटीचंच काम होतं आणि मला अर्जंट गाडी लागते. आपण नंतर कधीतरी जाऊ. तुम्ही गाडी चालवा, मी मागं बसतो. नाही माझं खूप महत्वाचं काम आहे. मला आता गाडी घेऊन लगेच जावं लागेल. हा ठीक आहे ना, लगेच जा, काय अडचण नाही. मी तुम्हाला सांगतो गाडी चालू कशी करायची. मी मागं बसतो, तुम्ही चालवा. जाऊ थोडं, मला काय नाही, भरपूर वेळ आहे. अर्धा तास 1 तास किती पण वेळ लागून द्या. माझा मुद्दा समजून घ्या. आता मी खूप घाईत आहे, माझं एक अर्जंट काम आहे. मग घाई जाऊ ना, पटकन जाऊ. त्याला काय, मला काही काम नाहीये, लगेच जाऊ. नाही मला वेळ खूप कमी आहे. मला आता लगेच जावं लागेल. मी जाते गाडी घेऊन. मग धुनबिन आणली असते तर मी शाईन मारतो गाडीला, चकाचक करतो, मग देतो. तुम्ही आले हेच खूप झालं. आता मी जाऊ का? तशाच जाता, गाडी पाहिजे ना. गाडी घेऊन जाते. चालू मी आलो असतो. कशी चालू होय? नाही मी येते. बरं ठीक आहे, धरा ही चावी, ही खिशात ठेवा. ह्याच्याशिवाय चालू नाही होणार. हे बघा आता हे दाबायचं आणि हे खालचं बटन आहे ना, हे असं दाबायचं. हा, आणि आता चालू येईल बघा. बरं जमन ना? हो झाली. दमन जा. हो थँक्यू. हप्त्यावर घेतलेली आहे मी दामन थोडस. बाय बाय. टाटा. चल बस. कुठं? अरे तुला जायचंय ना पुस्तक आणायला. तुला कसं माहिती? अरे ते सोड रे, तू बस पटकन, उशीर होतोय. नाही बाबा, मी ऑटोन जाईन, तू जा. अरे तुला ऑटोने जाऊपर्यंत ती बस निघून गेली. मग ते पण आहे. बस बरं पटकन, उशीर होतोय. अरे कमलेची गाडी आहे. हे दोघं काय करले गाडीवर? नाही सोडित नसतो आता मी. मोबाईलला झालं का उद्योग करून भाऊ? हा, मी मला गाडी दे म्हणलं, ती गाडी देता नाही आली तुला, आहे का नाही? आणि त्या दोघांना फिरायला गाडी दिली तिकडं. अरे काम होतं महत्वाचं. कोणाला दोघांना? काय महत्वाचं काम होतं? माझं महत्वाचं नव्हतं काम. हेच करायचं, मग सांगायचं सरळ सरळ. नाही द्यायची, चलली का असं तसं सरळ सरळ बोलायचं ना. एवढं का बोल, फाटू राहिला, जरा शांत बोल ना. राहिलं? बस खाली बस. खाली बस करू नको. काय बोल? ते दोघं तिकडे गाडी हिंडू राहिले, तुला खुशाल माहित नाही म्हणतो तू.
कोण दोघं? कोणती गाडी? कोणती गाडी? अरे बिनलाजा ती माणसी जो राजा गाडी येऊन राहिली तिकडून तुम्हाला सांगतो. चल राजा? मग गाडी येऊन राहिली माझ्या डोळ्यासमोरून गेले. मानसीन राजा तो? हा. अरे मला काय माहिती बा, ते गेले असते दोघं. मी तर काय मी तर तू तर करतो. चल निघ. अरे मी तर मानसील गाडी दिली होती, तू राजा बी त्यासोबत होता? मग जस काय तुला माहितीच नाही? अरे बाळ मला खरंच माहिती नाही प्रेम आहे, तू काय म्हणून राहिला? तू बघितलं का दोघांना? माझ्या डोळ्यात बघितलं तेव्हा तिकडे आलो तंत करतो पुढं. अरे मला नव्हतं माहिती बाई. काय तुला पटत आहे कामले? चल आता कुठं? आता कुठं म्हणजे जाऊ ना ते बाळू सांगू. चल उठ. अरे बाळ बोल नको. मी डायरेक्ट जाऊन सांगणार मला माहित नाही बाळू प्रेम आहे तू. काय 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 येडा आहे का तू? अरे बाळ ऐक, तू ना रागात आहे ना, विचार जरा कर, शांत डोक्याने उत्तर दे. ते डॉक्टर आहे ना, बर्फ ठेव बर्फ. काय बरं पटेव हे इकडे गावात येऊ दे करले तू का राज इकडे? अरे रागात घेतलेला निर्णय ना चुकतो बा. मला नाही माहिती, मी जाऊन सांगणार आहे. अरे तू बाळू भाऊला ऐक, बाळू भाऊला सांगशील ना त्या पोरीबद्दल, त्या राजाबद्दल. बाळू भाऊ त्या पोराला ओरडतील, त्या पोरीला बी आहे ना भाऊ, त्या पोरीला नाव आहे ना ते सरपंचाला सांगतील. सरपंचाला नाव सांगितलं ना बाळू भाऊने, सरपंच बोलून घेते पोरीला, तिची चौकशी होईल. तिला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागल. वरतून सरपंच म्हणलं मॅडम तुम्ही आता लगेच निघायचं गावातून, तुमचा सर्व बिर्वे कॅन्सल. 3 महिने राहणार होती, आत्ताशी कुठं 15 दिवस झाले. भाऊ ह्यो फक्त 5वा एपिसोड आहे, 5वा. आपल्याला त्याच्यासोबत अजून लई एपिसोड करायचे. आत्ताशी कुठं आपण लीडला आलोय, ट्रॅक वाढू राहिला. नाही तर तुला माहिती हाय परत तेच आपलं चेअरमन सुजाता. जरा विचार कर, बाळू भाऊला काय सांगून देऊ नको. चल जास्त तू आहे ना शांत बस, जास्त बडबड करू नको तिथं. भाऊ कुठे गेला तुमचा ते मेवना? कोण राजा? अभ्यास करत असन ना? गेला अभ्यासाला बाहेर. अभ्यासाला गेला पाहिजे. बाहेर गेला? अरे काय झालं काय नेमकं? हो बाळू भाऊ, अभ्यासाला आहे ना त्याला बाहेर इकडे तिकडे नका पाठवत जात जाऊ. आपल्या घरात काय अभ्यास होत नाही का? अरे आता इथं नाही त्याला काय अभ्यास करू वाटत म्हणून जातो ते बाहेर. अहो बाहेर गेला ना तुमच्या नजरे आडतोय, मित्रांसोबत जाईन, शहरातल्या मित्रांसोबत जातो गार्डनवर. आता मी तुम्हाला आहे ना डोळ्यांनी पाहिले म्हणून सांगतो बाळू भाऊ काय की मगाशी आता आम्ही फाटर पाहिलं, कसली ती गाडी FZ, ती पोरगो बॅग, त्याची केस, ती हेअरस्टाईल, एकदम स्टँडर्ड सिटीतलं पोरगो होतं. तू करता करत होतं ते सांग ना. सरळ सरळ स्टँडर्ड बिंडर्ड काय दारू बिरू पिते ते पोरं. म्हणजे राजा लोकांच्या गाडीवर गेला बसून? अहो जाण्याबद्दल काही नाही, आता मित्र असतील, पण कसं असतं वाण नाही तर गुण लागतो माणसाला. आता तो मस्त राजा चांगला आहे, वाईट नाहीये, पण एखाद्याची संगत कशी असते, ते मित्र पितेत, सिगरेट पितेत, दारू पितेत, पबला जातात, पार्ट्या करतात. शहरातले पोरं आहेत ते. आता त्यांच्या सोबत ह्यो गेला, अभ्यास आहे, मित्रांनी फोर्स केला, वाईट वाहनाला जाऊ नये, लागू नये. काय होईन एवढा UPSC MPSC अभ्यास टफ असतो. बर मी बघतो त्याच्याकडे. त्याला इथं अभ्यासाला आणलंय, असं पोरा संघ गाड्यावर हिंडायला नाही आणलं. मग अहो अभ्यास बुडतो, वेळ बुडतो, पोरांना कसं व्यर्थ टाइम घालत माझ्या नाही. हे किती 1-1 मिनिटं महत्वाचं आहे. हा नाही बरं झालं तुम्ही मला सांगितलं. आता मी राजा आता बघतो आपला तुमच्या त्याच्याकडे. जवळच आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो, नाही तर आम्हाला काय करायचं भाऊ. आता तो गेला असता मी जो पार्ट्या करू, आम्हाला काय घेणं आहे? नाही तुम्ही सांगितलं मला, ते चांगलं केलं. आता त्याला येऊ द्या, मग बघतो त्याच्याकडे. हो. अभ्यास करायचं सोडून लोकांच्या गाड्या हिंडतो का म्हणावं? आमच्या शेजारच्या कॉलनीतला किस्सा आहे. पोरग UPSC MPSCचा अशाच मित्रांच्या वाईट मार्गाला लागलं, नापास झालं पोरग, नापास. घरच्यांनी पार आत्महत्या करायचं वेळ आले, पैसे खर्च केला अभ्यासाला. काय सांगायचं, लय वाईट कंडिशन त्यांची. आयला अवघड केलं रे यांनी. आयला या पोराचे याला इथं अभ्यासाला आणलाय का लोकांच्या गाडीवर बसायला आणलाय? या महाराज कुठे गेलते? काय नाही, ते अभ्यासच करायला गेलतो. अभ्यास करायला? हा. आणि गाडीवर कोणाच्या गेलता तू? कळलं होय तुम्हाला? कळलं म्हणजे परत सांगितलं ना माहिती. परत कुठल्याही पोराच्या गाडीवर जायचं नाही. हा, पोराच्याच गाडीवर गेलता ना तू? पोराच्या? हा पोराच्याच गाडीवर गेलतो. मी गावात राहतोय, लगेच कळत मला कोणी काय केलं आणि काय नाही ते. परत जर कोणत्या पोराच्या गाडीवर गेला ना तर सांगितलं ना माहिती. बरं नाही जाणार पोराच्या गाडीवर. अभ्यासाचे अभ्यास कर. तिकडून तर बापा कुणी तर कायसाठी आणलंय? उद्या मला त्यांना तोंड द्यावं लागन. आमचं पोरगं नेलं काय केलं पाहुणे तुम्ही. बरोबर. हा तू कर पोरा सांग, हिंडायचं नाही परत, कळलं का? हो. हा चल घरात. हे रे तर